नमस्कार, मी अक्षता पवार आणि तुम्ही पाहताय न्यूज मराठी 24/7. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकं किती टक्के मतदान झालं, कुणाचं पारडं जड आहे, यावर आजचा हा स्पेशल रिपोर्ट आहे. गेल्या 15-20 दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. हमने जिसे वोट करना था हमने उन्हें वोट किया है. तुमच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं शस्त्र आहे. वातावरण अतिशय चांगलं आहे याला कारण जनतेचा फारच चांगला प्रतिसाद. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं तर महायुतीला मोठा धक्का बसला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी महायुतीने साम दाम दंड आणि भेद या नीतीचा वापर केला. सामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणल्या. त्या बहिणींची योजना 1,500ची आम्ही 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर या योजना लोकांपर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि खास करून महायुती सरकारला घराघरात पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जाहिरातींवरती प्रचंड भर देण्यात आला. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर झालेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या बाजूने संमिश्र कौल पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार याबाबत आणखीच संभ्रम निर्माण झालाय. आता सगळ्यांचे डोळे 23 तारखेच्या निकालाकडे लागलेत. अशातच आता भाजपचा बूथ लेवलचा एक्झिट पोलचा निकाल समोर आलाय. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान संपल्यानंतर भाजपनं बूथ लेवलवरून माहिती गोळा केली. या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला 164 जागा तर महाविकास आघाडीला अवघ्या 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्ष व इतर उमेदवारांना 24 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. भाजपच्या या बूथ लेवल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीमध्ये भाजपला 100, शिंदे गटाला 42 आणि अजितदादा गटाला 20 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला 40, शरद पवार गटाला 35 आणि उद्धव ठाकरे गटाला फक्त 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. परंतु प्रत्यक्षात निकाल काय लागणार याचा फैसला 23 नोव्हेंबरला होईल. राज्यात यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेला पाहायला मिळालाय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दिसून आलं. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 61.13% मतदान होतं. मात्र यंदा राज्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 65% आसपास मतदान झालं. अंतिम आकडेवारीनुसार मतदानाची ही टक्केवारी 66 ते 68% वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 70% जास्त मतदान झालं. मुंबईत सर्वात कमी म्हणजे 52.7% मतदान झालंय. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा आणि तोटा नेमका कोणाला होणार हे लवकरच स्पष्ट होईल. एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे यावेळी महिला मतदार मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी मतदान करताना दिसल्या. याचा अर्थ लाडकी बहीण योजनेने काम केलंय का याचंही उत्तर 23 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. पण ज्या अर्थी महिला मतदार मोठ्या प्रमाणात पुढे आल्या त्या अर्थी काही वर्षांपूर्वी मतदारांना लाभार्थी करण्याचा सुरुवात असलेला प्रमाण यशस्वी होताना दिसतोय. मतदानाचा टक्का जेव्हा वाढतो तेव्हा त्याचा अर्थ प्रस्थापित सरकार विरोधातील वातावरण असा असतो. मात्र यंदा महिला मतदारांची टक्केवारी वाढल्यानं याचा फायदा नक्की कुणाला होईल हे 23 नोव्हेंबर रोजीच समजेल. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.